Hello, my name is Archana Pol, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. So we are studying the chapter steroidal drugs and steroidal hormones. So as we know, steroids are the complex polynuclear compounds. ते complex polynuclear compounds आहेत, many nuclear असलेले compounds आहेत and they are widely present in both in the plants and the animal kingdom. आणि आता हे जे स्टेरॉइड्स आहेत ह्यांच्यामध्ये एक रिजिड केमिकल स्ट्रक्चर असल्यामुळे ते काय असतं, दे हॅव अ कॉमन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्यामध्ये कॉमन फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज असतात आणि त्यांच्यामध्ये एक कॉमन टेट्रासायक्लिक न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसला व्हेरियस फंक्शनल मॉइटीज आणि वेगवेगळे ग्रुप्स काय असतात, अटॅच असतात. तर हे झालं स्टेरॉइड्स. आता स्टेरॉइड्समध्ये आपण काय काय पाहिलं आहे, in that we have seen sterols, then bile acids, then the sex hormones, then anabolic agents, then we have covered non-steroidal estrogens, and today we are going to study the next topic, that is progestogens. So what are these progestogens? What is this progestogens? So progestogen काय आहे, हे एक फिमेल सेक्स हार्मोन आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग चेंजेस इन द युटेरस अँड व्हाजायना ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. Progestins are used in the correcting the menstrual disorder and in the treatment of uterine bleeding, in the maintenance of pregnancy and in the treatment of cancer of breast. आता हे हार्मोन काय करतं, ज्यावेळेस मेन्स्ट्रुअल सायकल असते, मेन्स्ट्रुअल पिरियड असतो, त्यावेळेस युटेरसमध्ये आणि व्हाजायनामध्ये जे चेंजेस होतात त्याच्यासाठी किंवा ते चेंजेस कोण घडवून आणतं, तर ते प्रोजेस्ट्रोजन्स हे जे हार्मोन आहे त्याच्यामुळं हे चेंजेस मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस होत असतात. आता प्रोजेस्टिन काय करतं, हे जे मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर जर असतील काही तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा ते करेक्ट करण्यासाठी प्रोजेस्टिजेन्स हे हार्मोन हेल्प करतं. तसेच युटेराईन ब्लीडिंग जर होत असेल किंवा प्रेग्नेन्सीच्या वेळेस जो मेंटेनन्स होत असतो, इन द मेंटेनन्स ऑफ प्रेग्नेन्सी अँड ऑल्सो इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर ऑफ ब्रेस्ट, तर प्रोजेस्टिजेन्स हे हार्मोन काय करतं, ब्रेस्टच्या कॅन्सरमध्ये त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. तसंच प्रेग्नेन्सीच्या मेंटेनन्समध्ये पण हे जे हार्मोन आहे ते वर्क करतं. आणि हे जे प्रोजेस्ट्रोजन्स हा जो ड्रग आहे हा काय केला जातो, ॲडमिनिस्ट्रेट केला जातो ॲज अ ऑइल इंजेक्शन्स बाय इंट्रामस्क्युलर रूट. मग आता हा वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये हा हार्मोन हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. मग तो कसा दिला जातो, इंट्रामस्क्युलर रूटनी तो दिला जातो बाय ऑइल इंजेक्शन्स. त्यानंतर वेगवेगळे न्यू सिंथेटिक एजंट्स आहेत त्यांचे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत ओव्हर दी नॅचरल एजंट्स बिंग ओरली ॲक्टिव्ह अँड मोर पोटेंट. आता हे द न्यू सिंथेटिक एजंट्स ऑफर द ॲडव्हान्टेजेस. आता जे नॅचरली ॲक्टिव्ह एजंट्स आहेत तर त्यांच्यापेक्षा हे जे सिंथेटिक एजंट्स आहेत त्यांचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते काय आहेत, जास्त आहेत. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, वेगवेगळं कॉम्बिनेशन ह्या जो प्रोजेस्टेरॉन आहे त्याच्यासोबत जे एस्ट्रोजेनिक एजंट्स आहेत त्यांचं कॉम्बिनेशन यूज करून वेगवेगळे जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स आहेत ते त्यांनी डेव्हलप केले. मग ते कोणते कोणते आहेत, they are as follows. So we will see one by one. In that, first is the progesterone. Progesterone, it is available as a colorless crystals. तो एक कलरलेस क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये किंवा येलोइश व्हाईट पावडरच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. त्याची सोल्युबिलिटी आहे, इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. तो वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे प्रॅक्टिकली आणि सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये, क्लोरोफॉर्ममध्ये आणि जे फॅटी ऑइल्स असतात त्याच्यामध्ये सोल्युबल आहे. इट इज लाईट सेन्सिटिव्ह अँड शुड बी केप्ट इन वेल क्लोज कंटेनर. आता हे काय झालं, त्याचं स्टोरेज झालं तर काय लाईट सेन्सिटिव्ह ड्रग आहे त्याच्यामुळं काय केलं जातो, इट शुड बी केप्ट इन वेल क्लोज कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. तो लाईटपासून प्रोटेक्ट असा करून वेल क्लोज कंटेनरमध्ये तो स्टोअर केला जातो. आणि हा जो ड्रग आहे प्रोजेस्टेरॉन हा काय ओरली इफेक्टिव्ह नाही आहे,
कारण तो काय होतो, रॅपिडली मेटाबॉलाइज होतो. त्याच्यामुळे काय केलं जातं, तो इंट्रामस्क्युलर इंजेक्शननी दिला जातो. दी ऑइली इंजेक्शन इज स्टरलाइज. आता ते मी पहिले तुम्हाला प्रोजेस्टेरॉनमध्ये सांगितलं, तो काय केला जातो, ऑइली इंजेक्शन त्याचे दिले जातात. मग हे जे इंजेक्शन आहे हे काय केले जातात, स्टरलाइज केले जातात. मग स्टरलाइज करण्यासाठी जे ऑइल असतं ते काय केलं जातं, हीट केलं जातं 150 डिग्री सेल्सिअसला 1 तासासाठी. देन अ स्पेशली डिझॉल्विंग दी ड्रग इन दी ऑइल. मग त्यानंतर तो जो ड्रग आहे तो ऑइलमध्ये डिझॉल्व केला जातो आणि त्याचा जो स्टँडर्ड डोस असतो तो असतो 20 to 60 mg डेली ॲज अ प्रोजेस्टेशनल एजंट. म्हणजे 20 ते 60 mg एवढा त्याचा ड्रग असतो, त्याचा डोस असतो, तो प्रोजेस्टेशनल एजंट म्हणून यूज केला जातो. प्रोजेस्टेरॉन caproate is an ester of progesterone and it is given parenterally. So this is all about progesterone. Next is hydroxyprogesterone hexanoate. So this hydroxyprogesterone hexanoate हा देखील एक व्हाईट कलरचा ड्रग आहे. इट इज अ व्हाईट पावडर ऑलमोस्ट इनसोल्युबल इन वॉटर. द प्रॉपर्टीज आर सेम लाईक प्रोजेस्टेरॉन. It is almost insoluble in water but soluble in alcohol, chloroform and fixed oils and also esters. की जो सोल्युबल आहे अल्कोहोलमध्ये, क्लोरोफॉर्ममध्ये, फिक्स्ड ऑइल्स आणि एस्टर्समध्ये. आणि हा जो ड्रग आहे इट इज ॲडमिनिस्टर पॅरेंटरली. पॅरेंटरली दिला जातो बाय इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. त्याचा डोस असतो 250 to 500 mg डोस वन्स और ट्वाईस वीकली. एकदा किंवा दोनदा वीकली दिला जातो. म्हणजे वीकमधून एक वेळेस किंवा दोनच वेळेस हा जो ड्रग आहे हायड्रॉक्झीप्रोजेस्टेरॉन हेक्झोनाइट हा दिला जातो इन द डोस ऑफ 250 to 500 mg. देन द नेक्स्ट इज हायड्रोजेस्टेरॉन. So this hydrogesterone, it is a white crystalline powder practically insoluble in water, soluble in alcohol, chloroform and fixed oils. It is active orally and it is given as a tablets in 5 to 30 mg doses daily in single or divided doses. So this dihydrogesterone, it is also a white crystalline powder. Solubility is same, practically insoluble in water, soluble in alcohol, chloroform and fixed oils. And also it is active orally. तो हा जो ड्रग आहे डायड्रोजेस्टेरॉन हा ओरली ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तो टॅब्लेटच्या फॉर्ममध्ये दिला जातो. त्याचा डोस असतो 5 to 30 mg इन ए सिंगल ऑर डिवायडेड डोस. एकदा किंवा डिवायडेड डोसमध्ये तो हा जो ड्रग आहे तो दिला जातो. नेक्स्ट इज medroxyprogesterone acetate. This medroxyprogesterone acetate, it is a white crystalline powder. It is odorless, insoluble in alcohol and fixed oils. आता हा medroxyprogesterone acetate आहे हा odorless ड्रग आहे. इट हॅज नो ओडर आणि हा देखील एक व्हाईट क्रिस्टलाइन ड्रग आहे. इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर अँड इट इज इनसोल्युबल इन अल्कोहोल अँड फिक्स्ड ऑइल्स. की जो अल्कोहोल्समध्ये आणि जे फिक्स्ड ऑइल्स असतात त्याच्यामध्ये इनसोल्युबल आहे. हा ड्रग ओरली ॲक्टिव्ह आहे. इट इज इफेक्टिव्ह ओरली आणि पॅरेंटरली पण इफेक्टिव्ह आहे. आणि त्याचा जो डोस असतो तो असतो 25 to 40 mg डेली बाय इंट्रामस्क्युलर इंजेक्शन अँड 50 to 150 mg डोस डेली इन द ट्रीटमेंट ऑफ निओप्लाझम. तर इंट्रामस्क्युलरनी ज्यावेळेस हा ड्रग दिला जातो तो असतो 25 to 40 mg आणि 50 ते 150 mg जो डेली डोस असतो तो निओप्लाझमच्या ट्रीटमेंटमध्ये दिला जातो. नेक्स्ट इज मेजेस्ट्रॉल. सो इट इज ऑल्सो अ व्हाईट क्रीमी पावडर अँड मेनली यूज ॲज अ ओरल contraceptives and progestational agent. So this मेजेस्ट्रॉल ही एक व्हाईट क्रीम कलरची पावडर आहे आणि इट इज मेनली यूज ॲज ॲन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स अँड प्रोजेस्टेशनल एजंट. आता हा जो ड्रग आहे मेजेस्ट्रॉल हा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून पण यूज केला जातो. आता जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स असतात त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतं 2 टाईप्स ऑफ हार्मोन्स, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन. अँड these are two hormones
They are naturally found in the woman bodies, but they are used in the treatment of menstrual disorder. Next is the norethanodrel. So this norethanodrel, it is a white crystalline powder soluble in ethanol and chloroform, and it is orally active as a progestational steroid. So it is norethanodrel ही देखील एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे की जी सोल्युबल आहे इथेनॉलमध्ये आणि क्लोरोफॉर्ममध्ये, आणि जी ओरली ॲक्टिव्ह आहे ॲज अ प्रोजेस्टेशनल स्टेरॉइड. प्रोजेस्टेशनल स्टेरॉइड म्हणून हा जो ड्रग आहे नॉरेथिनोड्रल हा यूज केला जातो. And the last one is ethisterone. These properties and uses of this ethisterone are: it is a white crystalline powder, it is insoluble in water, soluble in alcohol and chloroform. The properties are same, that is insoluble in water and soluble in alcohol and chloroform. And the storage is, it should be protected from light, and the dose is, it is given as a tablet in 25 to 100 mg doses daily. आता टॅबलेटच्या फॉर्ममध्ये हा ड्रग जो आहे इथिस्टेरॉन हा यूज केला जातो. त्याचा डोस असतो 25 to 100 mg डेली. सिंगल किंवा डिवायडेड डोसमध्ये हा जो ड्रग आहे तो दिला जातो, आणि हा जो ड्रग आहे तो प्रोजेस्टेशनल स्टेरॉइड म्हणून हा यूज केला जातो. आता आपण सगळीकडे बघितलं प्रोजेस्टेशनल स्टेरॉइड, प्रोजेस्टेशनल एजंट म्हणून हा जो ड्रग, हे जे ड्रग आहेत ते यूज केले जातात. आता प्रोजेस्टेशनल स्टेरॉइड म्हणजे काय असतात, जसं की मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की जे वेगवेगळ्या फिमेलच्या ज्या मेन्स्ट्रुअल डिसऑर्डरच्या ट्रीटमेंटमध्ये हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. तसेच इन दी ट्रीटमेंट ऑफ फेवरिंग प्रेग्नन्सी, ऑल्सो to conduct the gestation, and also they are the capable of stimulating the uterine changes essential for implementation and growth of the fertilized ovum. So this all the things which are come under progestational steroid. So here we have covered these progestogens. So we have seen this progestogens. It is a female sex hormone. I am again telling you, it is a female sex hormones which is responsible for bringing the changes in the uterus and vagina during the menstrual cycle. And these progestins are used in the correcting menstrual disorder, in the treatment of uterine bleeding, and also in the maintenance of pregnancy and in the treatment of cancer of breast. And these are administered as a oily injection by intravascular route. So this is all about progestogens. So thank you.